the student of 9th in front of me today, and on the very first lecture we are going to start articles. What is articles? I hope that you have learned in earlier classes. Now from primary, changing your primary stage, you had come in fact in the secondary stage of your education. So little differences we can find, a little bit difficulty level has increased, but no matter. If you are ready to learn, there is no matter of understanding. So first of all, today we are discussing about a very simple topic of English language, because we have a compulsory subject English, and it is necessary for us to know about the basics of the English. The basics of English lies in the grammar as well as the vowel, consonants, parts of speech, and etc. So first of all, we today going to discuss the use of articles. While studying use of articles, what we are going to know? We are going to know the sounds in English too. English language मध्ये असणारे जे साऊंड्स आहेत त्याला कशाला काय म्हणतात तेही आपण शिकणार आहोत. म्हणजे अवघड पाठ असा कुठलाच नाहीये. ऑलरेडी सगळं तुमचं झालेलं आहे. जस्ट वी आर रिपीटिंग इट, वी आर रिवाइजिंग इट. ते आपल्याला फक्त रिवाइज करायचंय, आणि रिवाइज करत असताना आपल्याला त्याच्यामधले जे काही बेसिक्स आहेत, जे कदाचित आपले राहून गेले मागच्या इयत्तेमध्ये, ते बेसिक्स आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्यामुळे घाबरायचं तर काहीच कारण नाही. देयर इज नो मॅटर टू वरी. ऑल द टॉपिक्स, especially in English grammar, already you had studied in that way or in other way. We are again just revising it. याच्यामध्ये काय असतं, फक्त डिफिकल्टी लेवल थोडंसं ऍडव्हान्समेंट वरच्या इयत्तेमध्ये असतं. ऍक्च्युली बेसिक तुम्ही सुरुवातीला शिकलेले असतात. आर्टिकल्स we know very well are used before the noun. हे आपल्याला पहिलं माहित असणं गरजेचं आहे. आर्टिकल्सला डिटर्मिनर सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे कारण त्याच्यामधून जनरली आर्टिकल इंडिकेट्स द सिंगलनेस. सिंग्युलर गोष्टी सोबत जनरली आर्टिकल्स असतात, पण नॉट ऑल आर्टिकल्स. जे दोन प्रकार आर्टिकल्सचे आहेत ते कोणते ते आपण आधी बघू, म्हणजे आपल्याला आर्टिकल समजायला, यूज ऑफ आर्टिकल समजायला सोपं जाईल. बघा इथं मी टायटल दिलं आर्टिकल्स. इंग्लिश मध्ये 3 आर्टिकल्स आहेत. त्यामध्ये आहे अ, ॲन आणि द. तर हे अ, ॲन आणि द हे 3 आर्टिकल हे 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. त्याचे 2 गट पडतात. एक आहे इनडेफिनाइट आर्टिकल आणि दुसरा आहे डेफिनाइट आर्टिकल्स. बघा इनडेफिनाइट आर्टिकल्स इनडेफिनाइट आर्टिकल्स आणि डेफिनाइट आर्टिकल. नावावरूनच कळते तुम्हाला. डेफिनेट, एखादी गोष्ट डेफिनेट आहे असं जेव्हा असतं तेव्हा डेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल जे कोणाबरोबरही वापरले जाऊ शकतं. कोणाबरोबरही याचा अर्थ असा की नाउन बरोबरच. आणि मग ते नाउन, कोणतेही नाउन चालतील का, तर कोणतेही नाउन चालणार नाही. त्याच्यासाठी काही नियम, अटी आहेत. While using articles in English, what are the rules and regulations that we must have to follow while using articles? पहिली गोष्ट लक्षात घ्या, आर्टिकल प्रिसेड्स टू द एनी आर्टिकल. कुठलाही आर्टिकल असू द्या, ते कोणाच्या अगोदर वापरतात, तर नाउनच्या अगोदर वापरतात. म्हणजे आर्टिकल अ, ॲन किंवा द या तिन्हीपैकी काही असू द्या, अ असू द्यात, ॲन असू द्यात किंवा द असू द्यात, या तिघाही पैकी कोणतंही आर्टिकल असेल तर त्याच्या नंतर येणारा जो शब्द असतो तो सर्वसाधारणपणे नाउनच असतो. म्हणजे नाम असतं, नाउन असतं ते. नॉट प्रॉपर नाउन. म्हणजे असं नाही रामचं अराम असं नाही, प्रॉपर नाउन नसतं ते. हे लक्षात घ्या. इट इज नॉट द प्रॉपर नाउन, इट इज अ कॉमन नाउन. म्हणजे कॉमन नाउनच्या सोबत
कॉमन नाउनच्या सोबत आपल्याला काय वापरायचं असतं, आर्टिकल वापरायचं असतं. अ, ॲन आणि द तीनही आर्टिकल हे कॉमन नाउन्सच्या सोबत वापरली जातात, प्रॉपर नाउनच्या सोबत वापरली जात नाहीत. पण इन सम केसेस प्रॉपर नाउनच्या सोबतही वापरतात. पण त्यावेळी काय असतं, उदाहरणार्थ एखादा कवी आहे, खूप चांगला कवी आहे किंवा लेखक आहे, पु ल देशपांडे सारखं चांगलं लेखन करतो किंवा कविता करतो असं आहे, मग आपण त्याला जेव्हा, किंवा एखादा ऍक्टर आहे, त्या ऍक्टर खूप चांगली ऍक्टिंग करतो, मग आपण त्याला म्हणू शकतो ही इज अ सलमान खान किंवा ही इज अ शेक्सपियर ऑफ आवर विलेज किंवा आवर सिटी, आमच्या गावचा तो काय आहे, शेक्सपियर, अ शेक्सपियर असं म्हणू शकतो किंवा द शेक्सपियर म्हणू शकतो. पण जनरली कॉमन नाउनच्या सोबत हे आर्टिकल वापरलं जातं, प्रॉपर नाउनच्या सोबत वापरलं जात नाही, हे लक्षात घ्या. प्रॉपर नाउन म्हणजे कोणती नावं, की व्यक्तीची किंवा ठिकाणांची जी नावं असतात, राम, सीता, त्याच्यानंतर महात्मा गांधी विद्यालय, राजगुरुनगर, दिल्ली, पुणे, ही काय आहेत, ही नावं आहेत, प्रॉपर नाउन आहे, प्रॉपर नाउन नाही. आता पेन काय फक्त एवढंच आहे का, नो, या जगामध्ये अनेक, सो पुणे तसं एकच आहे, ते नाव आहे कोणाचं तरी, बट पेन इज अ कॉमन नाउन, ते कॉमन नाव दिलेलं आहे. बोर्ड हे कॉमन नाउन आहे, बेंच कॉमन नाउन आहे, फॅन कॉमन नाउन आहे. मग अशा कॉमन नाउनच्या सोबत आर्टिकल्स वापरले जातात. आर्टिकल्सचे मूळ दोन प्रकार आहेत, इनडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल्स. इनडेफिनेट आर्टिकल्स मध्ये दोघ जण येतात, एक येतो अ आणि दुसरा आहे ॲन. अ आणि ॲन हे इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत. आता ते दोघं इनडेफिनेट आर्टिकल्स आहेत, त्यांचं नेमकं वैशिष्ट्य काय, तर हे जे इनडेफिनेट आर्टिकल अ आणि ॲन हे जे दोघं आहेत, या दोघांचं वैशिष्ट्य असं की ते कॉमन नाउन सोबत वापरले जातात. पण कोणतं नाउन, नाउन कसं पाहिजे, बोथ आर युज्ड विथ सिंग्युलर काउंटेबल नाउन. नाउन कसं पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. नाउन कसं पाहिजे, काउंटेबल पाहिजे. सिंग्युलर म्हणजे काय, एकवचनी, हे का नाही, सिंग्युलर म्हणजे एकवचनी. काउंटेबल म्हणजे मोजता येणार, दॅट कॅन बी काउंटेड, ज्याला काउंट करू शकतो आपण, 1 2 3 4 5 6 असं मोजू शकतो. म्हणजे 5 फिंगर 1 2 3 4 मोजू शकतो आपण. पण तुमच्या घरामध्ये असणारी जी बॉटल आहे, बॉटल मध्ये तेल किती आहे, किती तेल राहिलंय असं जर विचारलं तर तुम्ही थोडं म्हणणार, तुम्ही असं मोजणार का, थांब 1 मिनिट मी मोजते, 1 2 3, 1 तेल 2 तेल 3 तेल असं मोजता येत नाही. सो काउंटेबल म्हणजे जे मोजता येतं. आणि कसं नाउन पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. अ आणि ॲन आर युज्ड विथ कॉमन नाउन, पण ते कॉमन नाउन कसं पाहिजे, सिंग्युलर काउंटेबल पाहिजे. मोजता येणार एकवचनी किंवा एकवचनी मोजता येणार नाउन असेल तर त्याच्या सोबत आपल्याला अ आणि ॲन वापरता येतात. आता मोजता येणार एकवचनीच का असावं, त्याच्या मागे कारण आहे, कारण या दोघांचा अर्थ आहे एक. अ चा अर्थ वन आणि ॲन चा अर्थ वन, दोघही वनच व्यक्त करतात. म्हणून आता पेन एकच आहे, मग याच्या सोबत मी म्हणतो अ पेन, वन पेन न म्हणता मी काय म्हणतो, अ पेन. म्हणून ह्या पेन्स, समजा पेन्स, अनेक पेन घेतली मी, पेन्स असं आहे, पेन्स. मग अ पेन्स होईल का, तर होणार नाही. पेन्स इज अ प्लुरल नाउन. पेन्स काय झालं, प्लुरल झालं. प्लुरल सोबत आर्टिकल वापरलं जात नाही. इनडेफिनेट आर्टिकल कॅनॉट बी युज्ड विथ प्लुरल, त्याला सिंग्युलर आणि काउंटेबल नाउन पाहिजे असतं, हे लक्षात घ्या. सिंग्युलर म्हणजे एकवचनी, काउंटेबल म्हणजे मोजता येणार. मोजता येणाऱ्या वस्तू आहेत, पण 10 वस्तू आहेत, त्या 10 सोबत आता आपण नाही म्हणू शकत अ फिंगर्स नाहीये, अ फिंगर आहे, अ फिंगर वी कॅन से अ फिंगर. पण
ह्या 5 फिंगर आहेत, 5 बोटे, मग फिंगर्स आहेत ह्या, ठीक आहे, फिंगर्स प्लुरल आहे, मग अ फिंगर्स नाही. सो अ फिंगर, दिस इज अ फिंगर, एक फिंगर्स. इथे मात्र आपल्याला अ किंवा एन वापरता येणार नाही, कारण अ किंवा एन चा अर्थ आहे वन. त्याचा अर्थ काय आहे? वन. अ अँड एन आर वन. बोथ आर युज्ड विथ सिंग्युलर काउंटेबल नाउन्स. दोघांचाही वापर हा सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत केला जातो. आता मग दोघांचा वापर सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत असतो, मग 2 जणांची काय गरज आहे? कुठेही अ वापरा, कुठेही एन वापरा एकवचनी नावासोबत, असं आहे का? तर असं बिलकुल नाहीये. बेसिक जरी असलं, दोघांचा अर्थ वन आहे, दोघही सिंग्युलर म्हणजे एकवचनी काउंटेबल मोजता येणाऱ्या नावासोबत जरी वापरले जात असले, तरी ह्या दोघांच्या वापराला काही रूल आहे. तर तो रूल, मूलभूत रूल लक्षात घ्यायचा आपल्याला. मूलभूत रूल काय का? अ कधी वापरायचं? अ हे सिंग्युलर काउंटेबल नाउन सोबत वापरतात, पण ते नाउन कसं पाहिजे? दिस नाउन बिगिन्स विथ कॉन्सोनंट साऊंड. नाउनची सुरुवात कशाने सुरू झालं पाहिजे? ते नाउन जेव्हा आपण उच्चार करू ना, स्पेलिंग नाही म्हणत मी, ए ई आय ओ यू हे स्वर येतात, बाकीचे व्यंजन येते, असं आपल्याला ग्रामरच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं असतं. आपण ते ए ई आय ओ यू हे स्पेलिंगच्या रूपात घेतो आणि चुका करतो. स्वर आणि व्यंजन, व्हावेल्स आणि कॉन्सोनंट्स. कॉन्सोनंट्स म्हणजे काय? व्यंजन. आणि व्हावेल्स म्हणजे काय? स्वर. कॉन्सोनंट्स म्हणजे व्यंजन, व्हावेल्स म्हणजे स्वर. मराठी बाराखडीत स्वर कोणते? अ ते आ पर्यंत. मराठी बाराखडीमध्ये व्यंजन क ख पासून ते ज्ञ पर्यंत जे आहेत ते सर्वच्या सर्व व्यंजन आहेत, ते लक्षात घ्या. मग आता अ आर्टिकल वापरताना ते सिंग्युलर पाहिजे, काउंटेबल पाहिजे, आणि त्याचा उच्चार करताना तोंडामधून पहिलं जो अक्षर आपल्या येईल, उच्चार आपल्या येईल, प्रोनाउन्सिएशन जो बाहेर येईल, तो काय पाहिजे? कॉन्सोनंट पाहिजे. सो द अ आर्टिकल प्रिसेड्स द नाउन. प्रिसेड्स म्हणजे काय? अगोदर येणे. कशाला प्रिसेड्स करतं? द नाउन बिगिन्स विथ कॉन्सोनंट साऊंड. कशाला प्रिसेड करतं? द नाउन बिगिन्स विथ कॉन्सोनंट साऊंड. प्रिसेड्स म्हणजे काय? अगोदर येणे, बिफोर. प्रिसेड्स याचा अर्थ बिफोर. म्हणजे जे नाउन सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, आणि ज्याचा उच्चार व्यंजनाने होतो, त्या व्यंजनाने होणाऱ्या सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या समोर अगोदर जर आर्टिकल वापरायचं असेल तर ते अ हे आर्टिकल वापरतात, एन वापरत नाही. उदाहरणार्थ बघा, आता बघा युनिफॉर्म. बऱ्याच वेळा ग्रामरच्या पुस्तकांमध्ये असं दिलेलं असतं ए ई आय ओ यू हे स्वर आहेत, पण आता इथं युनिफॉर्मचं स्पेलिंग यू न सुरू झालंय, आणि आपण तर कॉन्सोनंट समजून त्याला अ वापरतोय, अ युनिफॉर्म म्हटलंय. मग अ युनिफॉर्म कसं काय? कारण इथे पहा यू न स्पेलिंग सुरू झालंय, आणि इथं एक मी लिहिलंय अम्ब्रेला. अम्ब्रेलाचं स्पेलिंग सुद्धा यू न सुरू होतंय. अम्ब्रेला आणि युनिफॉर्म दोघांचं स्पेलिंग यू न सुरू जरी झालेलं असलं तरी उच्चारामध्ये फरक आहे. यू य य य हा काय व्यंजन आहे, आणि अम्ब्रेलाचा यू जरी असला तरी तो काय? अम्ब्रेला. अ हा स्वर आहे, यू य हा काय आहे? व्यंजन आहे. आणि म्हणून युनिफॉर्म सोबत काय आलं? अ युनिफॉर्म. यू ते अनिफॉर्म नाहीये. अनिफॉर्म असतं तर एन आलं असतं, कारण मग अ हा स्वर झाला असता, पण इथं आपण उच्चार करताना यू करतो. सो युनिफॉर्मच्या पुढे सिंग्युलर काउंटेबल नाउन. युनिफॉर्म हा सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे, आणि त्याचा उच्चार जो आहे सो स्वराने न होता व्यंजनाने होतो, म्हणून अ युनिफॉर्म. बॉयचा ब पहिलं अक्षर जे येतं तोंडून आपल्या उच्चार तो आहे ब हा काय? व्यंजन आहे. सो अ बॉय. ब इज अ कॉन्सोनंट साऊंड, सो अ बॉय. नेक्स्ट वन इज पेन. पेनचा प आहे का नाही? प इज व्हॉट? प इज कॉन्सोनंट साऊंड, सो प च्या पुढे काय येणार आहे? अ पेन आहे का नाही? पेन, अ पेन.
नॉट ॲन पेन, अ पेन. आणि युजफुल थिंग नाही का, आता हे युजफुल भले नाऊन नाही पण थिंग आहे, आणि त्या थिंगला वर्णन करणारा शब्द युजफुल ऍडजेक्टिव्ह आहे. पण जेव्हा आपण हे एकत्रित वाचतो युजफुल थिंग, उपयोगी वस्तू नाही का, युजफुल थिंग, तेव्हा यू येतं इथं, आणि परत युजफुल यू आला, आणि म्हणून तिथं काय आलं, अ हे आर्टिकल वापरलं गेलं. म्हणजे अ आर्टिकल कधी वापरायचंय, सिंग्युलर नाउन पाहिजे, काउंटेबल नाउन पाहिजे, आणि व्यंजनाने सुरू झालेलं नाउन पाहिजे. त्याचा उच्चार पहिला व्यंजन पाहिजे, ते नाउन सिंग्युलर पाहिजे, आणि ते नाउन मोजता येणार पाहिजे. सिंग्युलर काउंटेबल नाउन दॅट बिगिन्स विथ कॉन्सनंट साऊंड, अ आर्टिकल वापरायचंय. अ का वापरायचंय, अचा अर्थ एक, आणि ते म्हणून ते सिंग्युलर काउंटेबल बरोबर येतं. ॲन वापरताना मात्र थोडस फरक होतो. ॲन वापरताना सिंग्युलर काउंटेबल नाउन लागतं, पण सिंग्युलर काउंटेबल नाउन असं सिंग्युलर काउंटेबल नाउन की ज्याचा पहिला उच्चार हा स्वर आहे, म्हणजे व्हावेल आहे. व्हावेल म्हणजे काय, स्वर. व्हावेल आहे, व्हावेल ना जेव्हा सुरू होतं उच्चार त्या पर्टिक्युलर नाउनचं, त्यावेळी ॲन हे आर्टिकल वापरलं जातं. आता उदाहरणार्थ पहा, एन आर स्पेलिंग एच न सुरू आहे. हँड, अ हँड म्हणेल मी, अ हँड आहे का नाही. ह आला ना, ह काय आहे, ह काय, ह इज अ कॉन्सनंट साऊंड, सो अ हँड. पण इथं एच साऊंड ह जरी व्यक्त करत असला तरी इथं एच याला अवर न म्हणता आपण काय म्हणतो, अवर म्हणतो, अवर. सो अवरच्या पुढे अ स्वर आहे, आणि स्वर नाउनची सुरुवात जर स्वराने होत असेल, स्पेलिंग म्हणत नाही मी, उच्चार म्हणतोय, त्याचा उच्चार जर स्वराने असेल तर ॲन आर्टिकल वापरायचंय. सिंग्युलर काउंटेबल नाउन दॅट बिगिन्स विथ व्हावेल साऊंड, ॲन आर्टिकल इज यूज. एम ए, आता बघा एम ए, एखादा व्यक्ती एम ए आहे, एम ए उच्चार करताना म असं नाही म्हणत ना आपण एम म्हणतो, एम, मग ए येतं सुरुवातीला, आणि त्यामुळं एम ए च्या पुढे काय येतं, एम ए. एच एन टी वाटचंय तसंच आहे, एच आहे, एच आपल्याला माहिती ह आहे, पण आपण ह म्हणतो असं थोडंच म्हणतो, आपण एच म्हणतो, एच. जेव्हा आपण एच म्हणतो बघा, एच हा ए येतो तिथं, ए इज अ व्हावेल साऊंड, आणि व्हावेल चा उच्चार जर असेल नाउनचा तर काय येतं, ॲन आर्टिकल येतं. अम्ब्रेला यू न स्पेलिंग सुरू आहे, जसं मागाशी मी सांगितलं इकडे यू होता, उच्चार हा अम्ब्रेलाचा अ आहे, अ इज अ व्हावेल साऊंड. सो सिंग्युलर काउंटेबल नाउन, सिंग्युलर एक वचनी, काउंटेबल मोजता येणार जे नाउन आहे, कॉमन नाउन दॅट बिगिन्स विथ व्हावेल साऊंड. व्हावेल साऊंड न बिगिन होत असेल तर त्याच्या पुढे ॲन हे आर्टिकल वापरायचंय. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. म्हणजे इकडे दोघं अ आणि ॲनचा अर्थ आहे वन ए, दोघांनाही सिंग्युलर नाउन लागतं, दोघांनाही काउंटेबल लागतं. फक्त अ ला कोणतं नाउन लागतं, ज्याची सुरुवात कॉन्सनंट न झाली म्हणजे व्यंजनाने झाली, आणि ॲन ला काय लागतं, सिंग्युलर लागतं, काउंटेबल लागतं, पण सुरुवात त्याचा जो उच्चाराची सुरुवात आहे ती व्हावेल न म्हणजे स्वराने झालेली पाहिजे. हा झाला पहिला प्रकार आर्टिकल्सचा. हे दोन. आय होप दॅट यू अंडरस्टूड इट. If not understood, watch the video again and again and practice more and more. पुढे म्हटलंय डेफिनेट आर्टिकल. दुसरा जो आर्टिकलचा प्रकार आहे हा पहिला प्रकार होता इनडेफिनेट आर्टिकल. आता डेफिनेट आर्टिकल्स आपण बघूया. डेफिनेट आर्टिकल मध्ये एकच आहे. मूळतः इंग्लिश मध्ये 3 आर्टिकल आहे. 3 पैकी 2 गेले, राहिला 1 द. आता हा द आर्टिकल स्टडी करायला थोडस आपल्याला बरंच त्यामध्ये बघावं लागेल. द कुठं कुठं वापरायचं. द कारण डेफिनेट, निश्चितता, एखादी गोष्ट डेफिनेट आहे हे निश्चित करण्याचं काम तो करत असतो. सो द आर्टिकल कधी वापरायचंय ते आपण बघूया. लेट्स कम हियर ऑन टू दिस पार्ट ऑफ द बोर्ड. द हे आर्टिकल कधी वापरतात. द आर्टिकल कॅन बी युज्ड विथ, बघा, the article can be used with
सिंग्युलर प्लुरल याला सगळं चालतं. सिंग्युलरही चालतं, प्लुरलही चालतं. त्या दोघांना फक्त सिंग्युलरच चालत होतं. याला मात्र सिंग्युलरही चालतंय, प्लुरलही चालतंय. म्हणजे एकवचनी चालतंय, अनेक वचनी नाऊन चालतंय. बरं, ऍज वेल ऍज काउंटेबल अँड काउंटेबल, मोजता येणारही चालतंय, न मोजता येणारही चालतंय. दोन्ही प्रकारचे सगळे नाऊन, सगळ्या प्रकारचे नाऊन चालतात. एक वचनी, अनेक वचनी, मोजता येणारे, न मोजता येणारे, सगळ्या प्रकारचे जे कॉमन नाउन्स आहेत त्यांच्या सोबत आपल्याला द हे आर्टिकल वापरता येतं. कधी कधी काही बाबतीत प्रॉपर नाउन सोबतही आपल्याला द आर्टिकल वापरता येतं. द आर्टिकल कॅन बी युज्ड विथ सिंग्युलर or plural as well as countable and uncountable nouns. It indicates uniqueness. It indicates uniqueness. एकमेव गोष्ट, एकमेव द्वितीय असं काही या जगामध्ये असेल ते व्यक्त करण्यासाठी साधारणतः द चा वापर केला जातो. द आर्टिकल इंडिकेट्स युनिकनेस, एखाद्याचं वैशिष्ट्यपूर्णत्व, दुसऱ्या त्याला पर्याय नसणं, अल्टरनेट नसणाऱ्या गोष्टी प्रेझेंट करण्यासाठी साधारणतः द हे डेफिनेट आर्टिकल वापरतात. मग द हे डेफिनेट आर्टिकल नेमकं कोणत्या सिच्युएशन्स मध्ये वापरतात तर पहा, पहिला आकडा दिलाय विथ ऑल जिओग्राफिकल एंटिटीज. या निसर्गामध्ये जेवढ्या जेवढ्या भौगोलिक घटक आहेत त्या भौगोलिक घटकांच्या नावांच्या सोबत द हे आर्टिकल वापरलं जातं. भौगोलिक घटकांच्या नावाच्या सोबत खगोलीय असतील, सागरीय असतील, जंगलाशी रिलेटेड असतील, अशा सगळे जे काही भूस्तर असतील किंवा समुद्र असतील, सरोवर असतील, पर्वत असतील, नद्या असतील, नेम्स ऑफ स्टार्स. स्टार्स म्हणजे काय? तारे, प्लॅनेट्स, ग्रह, सी समुद्र, ओशन, महासागर, डायरेक्शन्स दिशा, माउंटेन्स पर्वत, रिव्हर्स नद्या, लेक्स, सरोवरे, फॉरेस्ट जंगल, डेझर्ट्स वाळवंट, कॉन्टिनेंट्स ढग, मग ते ध्रुव वगैरे, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, इक्वेटर, त्याला पण द इक्वेटर म्हटलं जातं, विषुववृत्त. जिओग्राफिकल गोष्टी ज्या ज्या असतील त्या जिओग्राफिकल एंटिटीज ज्या बाबी आहेत, भौगोलिक बाबी, त्या भूगोलामध्ये ज्या ज्या गोष्टींचा स्टडी केला जातो साधारणतः त्या सगळ्या डोळ्यानं दिसणाऱ्या त्या सगळ्या गोष्टींच्या नावांच्या पुढे द हे आर्टिकल वापरतात. म्हणजे स्टार्स, द सन, सूर्य, फक्त सन नाही तर द सन. प्लॅनेट्स, द अर्थ. आता अर्थचं स्पेलिंग ई न सुरू झालं म्हणजे कशानं झालं? म्हणजे आपण म्हणू की ॲन अर्थ म्हणायचं नाही चालणार. प्लॅनेट हे एकमेव असतं आणि त्यामुळे तिथंही द येतं. नदीचं नाव द गंगा, इथं अगंगा नाही चालणार, द गंगा नदीचं नाव येते. द एशिया खंडाचं नाव आहे आशिया खंड, द एशिया, इथं ॲन एशिया म्हणून चालणार नाही. म्हणजे स्टार्स जे आहेत, प्लॅनेट, सी, ओशन, डायरेक्शन, माउंटेन्स, रिव्हर्स, लेक्स, फॉरेस्ट, डेझर्ट्स अँड कॉन्टिनेंट्स या सर्वांच्या नावांच्या सोबत द हे आर्टिकल वापरतात. अजून द केव्हा वापरतात तर पहा, विथ द नेम्स ऑफ फेमस अँड रिलिजियस बुक्स, मॅगझिन्स अँड न्यूजपेपर. प्रसिद्ध अशी जी पुस्तक आहे, विशेषतः धार्मिक पुस्तकं, धर्मग्रंथांची जी नावं आहे, धर्मग्रंथ असतील किंवा प्रसिद्ध कथा कादंबऱ्या असतील, नाटकं असतील, त्यांच्या नावाच्या पुढे जगामध्ये जेवढे वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांच्या किंवा मॅगझिन्सच्या नावांच्या पुढे साधारणतः द हे आर्टिकल वापरलं जातं. उदाहरणार्थ इथं दिले बा द गीता, भगवद्गीता नाही का, फक्त आता अगीता नाही म्हणून चालणार किंवा फक्त गीता पण नाही तर द गीता, द भगवद्गीता, द ज्ञानेश्वरी, द बायबल, द कुराण, हे का नाही, हे धर्मग्रंथ आहेत.
धर्मग्रंथांच्या नावाच्या पुढे द आर्टिकल वापरतात. इव्हन आपलं जे भारताचं राज्यघटना आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतात. त्याला कॉन्स्टिट्यूशन फक्त कॉन्स्टिट्यूशन न म्हणता किंवा अ कॉन्स्टिट्यूशन असं न म्हणता द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. जे मोठे मोठे संस्था असतात तिथं सुद्धा द हे आर्टिकल जनरली सिंगल जिथं असतं त्याच्यासारखं दुसरं नाही, पर्याय नसतो ज्याला, त्याला द हे आर्टिकल वापरलं जातं. तिसरा नियम काय आहे द आर्टिकल वापरताना बा, when noun represents whole class. when noun represents whole class. जेव्हा एखादं नाउन जे आहे ते संपूर्ण गटाचं प्रतिनिधित्व करतं, पूर्ण गटाचं प्रतिनिधित्व जेव्हा एखादं नाउन करतं त्यावेळी आपल्याला द हे आर्टिकल वापरता येतं. द डॉग इज अ लॉयल एनिमल. द डॉग, इथं अ डॉग म्हटलं असतं तर एक कुत्रा, लॉयल म्हणजे प्रामाणिक इमानदार. द डॉग इज लॉयल एनिमल म्हणजे काय, कुत्रा हा इमानी प्राणी आहे. पण आपण जर अ डॉग म्हटलं असतं इथं समजा अ डॉग, याचा अर्थ सगळ्या कुत्र्यांमध्ये फक्त एकच कुत्रा. इथं डॉग हा शब्द संपूर्ण गटाचं प्रतिनिधित्व, म्हणजे या जगामध्ये कुत्रे काळे असू द्या, पांढरे असू द्या, पिवळे असू द्या किंवा लाल असू द्या, जंगली असू द्या, काय असू द्या, ते लॉयल म्हटले. डॉग म्हटलं की तो लॉयल, इमानी प्राणी. त्याला प्रॉपर संगोपन त्याचं केलं, त्याची देखभाल घेतली, माणूस तळावला त्याला, तर तो आपल्या मालकाशी प्रामाणिक राहण्याचं काम करतो. द डॉग. मग डॉग कोणता असू द्या, छोटा असू द्या, मोठा असू द्या, इंग्लिश असू द्या किंवा देशी असू द्या, तो आपल्या मालकावरती प्रेम करतो, त्याच्याशी प्रामाणिक राहतो. म्हणजे when noun represents whole class, जेव्हा एखादं नाउन संपूर्ण गटाचं प्रतिनिधित्व करतो. म्हणजे द मँगो इज द किंग ऑफ फ्रूट. द मँगो, मँगो मग आंबट मँगो असला तरी तो किंगच आहे. द लायन इज किंग ऑफ फॉरेस्ट असं जेव्हा म्हणतो आपण, द लायन, द लायन. अ लायन नाही, अ म्हणजे एकच झालं. पण एखादा फार मरतुकडा वाघ सिंह जरी असला तरी तो जंगलचा राजाचे, कारण तो कोणी सिंह आहे. द लायन ही संकल्पना ही जंगलचा राजा व्यक्त करते. पुढे आहे when noun is repeated second time. अजून द कधी वापरतात, when noun is repeated second time. म्हणजे एक नाउन जेव्हा एकापेक्षा जास्त वेळा एखाद्या पॅराग्राफ मध्ये, स्टोरी मध्ये येतं त्यावेळी पहिल्यांदा ते सिंग्युलर असतं, अ किंवा ॲन वापरता येतं त्याच्यासोबत. पण जेव्हा तेच नाउन परत रिपीट होतं दुसऱ्यांदा किंवा त्याच्या पुढे, तेव्हा ते आर्टिकल तिथं द वापरावं लागतं. when noun is repeated second time. उदाहरणार्थ, there was a king. आधी काय, there was a king. a king, एक होता राजा. आता हा जो होता ना अ किंग, दुसऱ्या वाक्यात म्हणले द किंग वॉज क्लेवर. तो राजा, देअर वॉज अ किंग, पहिलं म्हटलं अ किंग, नंतर आता द किंग. देअर वॉज अ किंग, द किंग वॉज क्लेवर. आलं का लक्षात? म्हणजे दुसऱ्यांदा आता इथून पुढे जेव्हा जेव्हा किंग शब्द येईल तेव्हा तेव्हा त्याच्यासोबत द आर्टिकल येईल. with superlative adjectives or adverbs. पाचवा नियम आहे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा सुपरलेटिव्ह ऍडव्हर्ब. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये लार्जेस्ट, फास्टेस्ट, हे का नाही, बिगेस्ट, हायेस्ट, हे सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहेत. पण ते एकटे कधी येत नाही, त्याच्या अगोदर नेहमी द येतं. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह किंवा सुपरलेटिव्ह ऍडव्हर्बच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. सुपरलेटिव्ह म्हणतोय आम्ही, लक्षात. दिस इज द कुलेस्ट प्लेस. द कुलेस्ट प्लेस. दिस इज द, इथं अकुलेस्ट नाही म्हटलेलं, द कुलेस्ट, हे का नाही. म्हणजे लॉंगेस्ट, शार्पेस्ट, हायेस्ट, टॉपेस्ट, जे ईएसटी ज्याला लागतं, किंवा मोस्ट येतं, द मोस्ट ब्युटिफुल, मोस्टच्या अगोदर द येतं. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये द हे आर्टिकल वापरलं जातं. आणि शेवटचं आहे नेम्स ऑफ युनिक हिस्टॉरिकल बिल्डिंग्स, मॉन्युमेंट्स अँड स्ट्रक्चर्स.
ॲज वेल ॲज किंवा ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये अजून एक शब्द वाढवू शकतो आपण, ऑर्गनायझेशन. मोठ्या मोठ्या संस्था ज्या असतात त्या संस्थांच्या नावाच्या पुढे सुद्धा द वापरतात. मग युनिक हिस्टॉरिकल बिल्डिंग्स मध्ये आपण द ताजमहाल युनिक हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे. किंवा ग्रेट वॉल ऑफ चायना, जी चीनची भिंत आहे, तर द ग्रेट वॉल ऑफ चायना त्याला म्हटलं जातं. तर युनिक आहे, हिस्टॉरिकल आहे, त्याच्यासारखी दुसरी नाहीये. जे ऐतिहासिक मॉन्युमेंट्स असतात, किल्ले गड किल्ले जे असतील, द रायगड फोर्ट, रायगड फोर्ट न म्हणतात द रायगड फोर्ट वगैरे असं आपल्याला म्हणावं लागेल. तर जे स्ट्रक्चर्स म्हणजे इमारती असतील किंवा ऑर्गनायझेशन, शेवटी जे मी म्हटलं ऑर्गनायझेशन. मग द सुप्रीम कोर्ट आहे का नाही, द सुप्रीम कोर्ट हे आहे. द चीफ जस्टिस ती पोस्ट आहे, ऑर्गनायझेशन किंवा युनिक पोस्ट किंवा डेझिग्नेशन्स. मुद्दा जो असतो द प्रिन्सिपल आहे का नाही, द प्रिन्सिपल, द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. द एकच पद असतं ना, ते जगामध्ये द प्रेसिडेंट ऑफ इंडिया एकच आहे. द पार्लिमेंट ऑफ इंडिया, भारताची संसद, द येणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे जे एक आहे टॉपेस्ट आहे त्याला दुसरा पर्याय जिथं नसतो त्यावेळी त्याच्या पुढे त्या नाउनच्या पुढे द हे आर्टिकल वापरतात. इन दिस वे टुडे वी हॅड लर्न यूज ऑफ आर्टिकल्स. Keep in your mind that articles divided into two classes: indefinite article, definite articles. There are three articles. Indefinite article consists to a and an. सिंग्युलर नाउन बरोबर वापरतात, सिंग्युलर काउंटेबल बरोबर, पण वापरताना सिंग्युलर काउंटेबल दॅट बिगिन्स विथ कॉन्सनंट म्हणजे व्यंजनाने नाउन सुरू पाहिजे. ॲन वापरताना सिंग्युलर काउंटेबल नाउन पाहिजे पण स्वराने सुरू पाहिजे. द हे आर्टिकल हे युनिकनेस दाखवतं, त्याला सिंग्युलर चालतं, प्लुरल चालतं, काउंटेबल चालतं, अनकाउंटेबल चालतं. सगळ्या प्रकारच्या नाउन सोबत द वापरलं जाऊ शकतं. सर्वसाधारण जे नियमावलीमध्ये मी म्हटले की ऑल जिओग्राफिकल एंटिटीज सोबत द वापरतात. त्याच्यानंतर नेम ऑफ रिलीजियस बुक्स, मॅगझिन, न्यूजपेपर द वापरतात. व्हेन नाउन रिप्रेझेंट होल क्लास, एखादं नाउन संपूर्ण गटाचं प्रतिनिधित्व करतं त्यावेळी द वापरतात. रिपीटेड जेव्हा नाउन रिपीट होतं, एकच नाउन दोनदा येतं, दुसऱ्यांदा द वापरतात. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या अगोदर द वापरतात. आणि युनिक पोस्ट असतील, पद असतील, डेझिग्नेशन्स असतील किंवा ऐतिहासिक बिल्डिंग्स आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, स्मारक, मोठ्या मोठ्या स्ट्रक्चर्स आहे, इमारती आहेत, या इमारतींच्या नावांच्या सोबतही द हे आर्टिकल वापरतात. इन दिस वे टुडे वी हॅव लर्न यूज ऑफ आर्टिकल. आय होप दॅट यू विल अंडरस्टँड इट and will study it more and more, practice them more and more, find the examples with articles in your textbook and study. Thank you very much for today.